शिवा भाया को तो कलियुगे माई कल्लोळ चालिये. अभी कल्लोळ म्हणजे काहीच. कल्लोळ समजून जर गे तो कल्लोळचं की आपले मनेमायर विचार असे विचार वर्चस्ववादेर विचार मपणार विचार घमंडेर विचार अहंकारेर विचार ये वाते ती घरेमाई कल्लोळ चालस. घरेमच काय तो ये माई भावकीमाई कल्लोळ चालत सगाशेळे गणगोतेमाई कल्लोळ चालत आणि ओम आजी पिसावचं समाज समाज पिसागो की देखलो आजूबाजूर दुसर समाज बी माई भळ जावचं ही सारी जगे माई एकच वाद चालूचं कल्लोळ आणि माई शेती मोठ वादचं की वर्चस्ववाद शिवाभाई आपण जत लगस आपण वर्चस्ववाद सोडानी स्वतः विचार जे छ ओन आपण कंट्रोल करानी होत लगस ती कलोळ कनाई थांब्यावाळाची नाही थंबाडेर विये तो नीती धर्मेती चालवून आगे थंबाडेर विये तो स्वतः विचारेन कंट्रोल करून आगे जनजी वाद कधी तरी थांबे तर शेवाभायर जे विचारचं वो अनमोलचं वो मातेमाई नाकंताणे आपण अंग चालेरचं तो कल्लोळ कोणसं तमार मातेमाई चालू जो कोण कमेंट्स करून जरूर कळाव आणि एक कल्लोळेन कुकाई थंबाडून आगे वर बदल जास्तीत जास्त आपण जो कोण चर्चा करून आगे जन समाजेमध्ये एकता आणि सभ्यता निर्माण वे नाहीतर तू एकता आणि सभ्यता भूल जाव आणि जे चालू जो कोण चाले दो बाकी तम समझदार छो. जय शेवालाल सेन साई.